प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावात पुन्हा एकदा या रविवारच्या उपवासनेमध्ये प्रत्येकाचं स्वागत करत आहे. परमेश्वराकडे हीच प्रार्थना की तुम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी व्यवस्थित आहात, आपली आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घेता. नक्कीच हा समय त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे, शारीरिक मानसिक त्रास देणारा आहे. तरीसुद्धा प्रियानो, परमेश्वर आम्हाशी बोलतो. ते समजण्याचं बुद्धी ज्ञान आकलन आम्हा प्रत्येकाला देव. हीच मी परमेश्वराच्या प्रार्थना करत असताना या कठीण काळातून जात असताना प्रियानो, परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. तो जे सांगत आहे ते आपण समजून घेऊया, कारण की आम्हाला हे शरीर एक दिवस या भूतलावर सोडायचं आहे, परंतु माझ्या आत्म्याचं काय याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण की आत्मा हा परमेश्वराचा आहे. परमेश्वराची जी इच्छा आहे की तो आत्मा परमेश्वराकडे जावा. आजच्या म्हणण्यासाठी प्रियांनो, आज आम्ही होशे या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. होशे या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. जुन्या करारातला जे 12 मायनर प्रोफेट आहे त्याच्यातला हा पहिला प्रोफेट आहे, संदेष्टा आहे, ज्याने उज्जिया, योथाम, आहाज व हिजकिया आणि इस्रायलाचा राजा योवाश याच्या कारकिर्दीत देवाचं वचन इस्रायल राष्ट्रासाठी विशेष करून दिलेलं आहे. मी वेळोवेळी सांगतो, इस्रायल आणि यहुदा हे दोन वेगवेगळे राष्ट्र शोमरोन राजानंतर झालेले होते आणि 10 वंश इस्रायलाबरोबर होते आणि 2 वंश यहुदा आणि बेंजामिन हे यहुदा राष्ट्राबरोबर होते. तर होशे हा संदेष्टा इस्रायल राष्ट्राला संदेश देत असताना तो यहुदाला सुद्धा काही ठिकाणी संबोधित करत आहे. जवळजवळ 72 वर्ष होशेने संदेश दिला. लोकांचं परिवर्तन व्हावं, लोकांनी देवाकडे वळावं, यासाठी 72 वर्ष परमेश्वराने त्याचा उपयोग केला. आणि या ठिकाणी होशे या शब्दाचा अर्थ आहे सॅल्वेशन, तारण. आणि होशे हा शब्द फक्त अशा रीतीचं स्पेलिंग म्हणजे हिब्रू स्पेलिंग फक्त ह्या संदेशाचंच आम्हाला पवित्र शास्त्रात पाहावयास भेटतं. इतर होशे हा शब्द इतर ठिकाणी आम्हाला पाहावयास भेटत नाही. नवीन करारामध्ये होशेसाठी ओसी हा शब्द संत पॉल वापरतो. रोमकरासपत्राचा 9वा अध्याय 25व्या वचनामध्ये होशेसाठी जो शब्द संत पॉल वापरतो तो ओसी आहे. आणि या ठिकाणी होशेच्या पुस्तकाचं थीम किंवा बोधवाक्य हे पश्चाताप हे आहे. आणि होशे हा पश्चातापावर आम्हाला संदेश देतो, कारण की परमेश्वर इस्रायल राष्ट्राचं पाप पाहत आहे. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाला स्मरून परमेश्वराकडे पळत वळले नाही, परमेश्वराच्या वचनाला आपल्या जीवनात स्वीकारलं नाही, तर तुम्ही परमेश्वराच्या राज्यातून वेगळे केले जाणार आहोत आणि तुम्ही कायमस्वरूपी अग्नीमध्ये फेकले जाणार आहोत. हा संदेश या ठिकाणी होशे देत असताना पश्चाताप करा हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. आणि परमेश्वर इस्रायल राष्ट्राशी होशेच्या डोमेस्टिक ट्रबल्स, होशे जो दैनंदिन जीवनामध्ये ज्या कठीण काळातून जातो त्याच्या संदर्भ घेऊन होशेच्या माध्यमातून परमेश्वर इस्रायल राष्ट्राशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की परमेश्वर होशेला सांगतो की तू जाऊन एका वेश्येबरोबर, ओरडोंबरोबर लग्न कर. आणि वेश्येबरोबर लग्न करणं हे प्रियानो विचार करूनच की भीती वाटते. आणि अशी एक गोष्ट या ठिकाणी परमेश्वर होशेला सांगतो की तू एका वेश्येबरोबर लग्न कर, तिचा पुत्र आणि कन्या दे. आणि ती गोष्ट होशे करतो. त्या माध्यमातून परमेश्वर एक रिलेशन स्वतःचं आणि इस्रायल राष्ट्राचं कसं रिलेशन आहे ते सांगण्याचा प्रयत्न परमेश्वर इस्रायल राष्ट्राला करत आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस गोमेरपासून होशेला पुत्र आणि कन्या होतात त्यावेळेस ती स्त्री पुन्हा आपल्या पूर्वीच्या प्रियकराकडे जाते, त्याच्याबरोबर वास करते. त्यावेळेस परमेश्वर होशेला सांगतो की तिला तू पुन्हा घेऊन ये, तिला विकत घेऊन ये आणि तिच्याबरोबर करार कर.
कॉन्ट्रॅक्ट कर आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तिला सांग की तू माझ्याबरोबर राहा. हा संदेश परमेश्वर होशेच्या या डोमेस्टिक ट्रबल्सच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला विशेष करून इस्रायल राष्ट्राला त्यावेळेस देऊ करतो की गॉड इज टेलिंग टू हिज पीपल कम बॅक. परमेश्वर म्हणत आहे त्याच्या लोकांना की तुम्ही परत मजकडे या. फ्रॉम युअर ओल्ड सीन एंटर इंटू अन इटर्नल कॉव्हनंट रिलेशनशिप विथ हर. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर आपल्या प्रियजनांबरोबर करार करू इच्छितो. तो म्हणतो तुम्ही परत वळा, आपले पूर्वीचे पापांचा त्याग करा आणि एक सार्वकालिक करार जो कायमस्वरूपी करार परमेश्वर इस्रायल राष्ट्राशी करत आहे तो या ठिकाणी प्रकट करत आहे. आणि जर आम्ही होशेचं 2 शब्दामध्ये विषय किंवा 2 शब्दामध्ये होशेचा सारांश, या पुस्तकाचा सारांश समजून घेण्याचा प्रयत्न केला तर 2 शब्दामध्ये परमेश्वर सांगतो तो म्हणजे लो आम्ही नॉट माय पीपल. तुम्ही माझे लोक नसणार. कधी की ज्यावेळेस तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही. आणि आम्ही हा शब्द माय पीपल माझे लोक तुम्ही बनणार कधी की ज्यावेळेस तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार, माझ्या वचनामध्ये चालणार आणि मला आवडणारं जीवन जगणार. आणि या ठिकाणी हा मेसेज परमेश्वर होशेच्या संपूर्ण 13 अध्यायामध्ये आम्हाला देतो. 14व्या अध्यायामध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला तेच सांगतो. पर्पज हा आहे त्याच्या मागे की इस्रायलवर विदाउट किंग त्यांचे थेरापी, त्यांचे प्रिन्स, त्यांचे सॅक्रिफाईस, त्यांचे इमेज, त्यांचे इफोद यांच्याशिवाय इस्रायल लोक राहणार आहे जोपर्यंत शेवटच्या काळामध्ये मसाया त्या सर्वांना म्हणजे इस्रायलाला आणि यहुदाला एकत्र करून त्यांच्यावर राज्य करणार नाही. तर मेन पर्पज हाच आहे की तुम्ही मजकडे या, नाही तर तुमचा नाश अटळ आहे. आणि ज्यावेळेस होशे हा पुस्तक लिहिलं गेलं त्यावेळेस इस्रायल राष्ट्राची परिस्थिती ही भयानक पापातून ते जात होते. प्रियानो, मी मागच्या पुष्कळ संदेशामध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की परमेश्वर इस्रायलच्या माध्यमातून किंवा इतिहासातून आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की तीच परिस्थिती आज सुद्धा चालू आहे. या ठिकाणी ज्या वेळेस परमेश्वर होशेला म्हणतो की तू जा आणि गोमेर बरोबर लग्न कर. या ठिकाणी 2ऱ्या वचनात, पहिला अध्याय 2ऱ्या वचनात लिहिलेला आहे परमेश्वर होशेबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला जा एक जारिणी म्हणजे वेश्येबरोबर बायको करून घे व जार कर्माची मुले आपली अशी करून घे, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जार कर्म हा देश करीत आहे. आणि प्रियानो, ते जार कर्म मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहेत की अन्य देवताची उपासना करणे, बाल आशेर यांची उपासना करणे, मोलेक देवाच्यासाठी आपल्या मुलांना जाळणे, असे घोर कर्म इस्रायल राष्ट्र त्या काळी करत होते. आपल्या जिवंत देवाला ते विसरले होते आणि त्याच्यामुळे परमेश्वराची त्यांच्याविषयी असलेली कळकळ तळमळ या ठिकाणी होशेच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला प्रकट करत आहे. होशे पुस्तकामध्ये इस्रायल राष्ट्राचे 55 पापे परमेश्वर विधित करत आहे. येत्या आठवड्यात तुम्हाला अभ्यासासाठी विषय चांगला आहे प्रियानो की तुम्ही होशेमधले इस्रायलाने केलेले 55 पापे लिहून काढा. हा अभ्यासासाठी विषय घ्या प्रियानो आणि त्याद्वारे तुमची सुद्धा आत्मिक वाढ होऊ शकेल. तर या ठिकाणी परमेश्वर ज्या होशेला म्हणतो की जा एक जार कर्म करणाऱ्या स्त्री बरोबर लग्न कर, त्यावेळेस परमेश्वराचा शब्द होशे ऐकतो. परमेश्वराचा शब्द ऐकतो. या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत होशे संदर्भात. ती म्हणजे पहिली गोष्ट ही वेट, तो जातो आणि जसं मोशेने कुरकुर केली किंवा मोशेने वेगवेगळे कारण दिले. ज्यावेळेस मोशेला झुडपामध्ये परमेश्वराने अग्नीच्या माध्यमातून दर्शन दिले त्यावेळेस मोशेने वेगवेगळे कारण दिले. ते लोक माझे ऐकणार नाही, मी तर जड ओटाचा मनुष्य, मी खुनी, हे वेगवेगळे कारण मोशे त्यावेळेस देतो. परंतु या ठिकाणी होशे तुरंत
त्या क्षणी परमेश्वराच्या हाकेला उत्तर देतो. खूप सुंदर आहे प्रियानो, कारण की जे काम त्याला करावं सांगितलं होतं ते खूप अवघड होतं, की जा तू एका वेश्येबरोबर लग्न कर. प्रियानो, हा संदेश आज जर परमेश्वराने मला दिला तर प्रियानो मी तुरंत म्हणेन हा परमेश्वरापासून संदेशच नाही. कधी कधी परमेश्वर आम्हाला या जगात अवघड कामं, म्हणजे जे आमच्या आवाक्याच्या बाहेर, ज्याचा आम्ही कधी विचार केला नाहीये किंवा समाज मान्यतेच्या विरुद्ध कामं करण्यास परमेश्वर आम्हाला सांगतो, त्यावेळेस आमची उत्तर किंवा आमचा प्रतिसाद काय असतो हे होशेयाला आम्हाला सांगत आहे. होशेने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हे वचन परमेश्वराचं आहे हे जाणून त्याने एका जारिणीबरोबर, एका वेश्येबरोबर लग्न केले. त्याने कारण दिले नाही. आज ज्यावेळेस मला देवाचं पाचारण होतं, देवाच्या सेवेसाठी देव मला बोलावतो, त्यावेळेस माझ्याकडे खूप कारण असतात. मला पाणी भरायचं असतं, मला जॉब असतो, मला ट्युशन असते, मला इतर अपॉइंटमेंट्स असतात, मला इतर प्रायोरिटी असतात. आणि त्याच्यामुळे प्रियानो जे आशीर्वाद आम्हाला देव देऊ करतो त्यापासून मी वंचित होत असतो. परमेश्वराचा सेवक होशेने ज्यावेळेस परमेश्वराचं बोलावणं झालं त्यावेळेस त्याने विचार केला नाही की मी एका वेश्येबरोबर लग्न कसं करू. हाऊ कॅन आय मॅरी अ प्रॉस्टिट्यूट? व्हॉट वुड माय colleagues, what would my relatives, what would my brothers would say about me? ही गोष्टीची त्याने पर्वा केली नाही, कारण की परमेश्वर हा महत्वाचा होता. कारण की हे जीवन परमेश्वराचं आहे आणि ते मला देणं गरजेचं आहे. त्याला समजलं होतं, म्हणून त्याने कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता या ठिकाणी परमेश्वराच्या कॉलिंगला त्याने प्रतिसाद दिलेला आहे. यस लॉर्ड, आय विल ओबे यू. आज ज्यावेळेस तुम्हाला मला देव वेगवेगळ्या काम करण्यासाठी या भूतलावर बोलवतो त्यावेळेस मी परमेश्वराची हाक ऐकतो का, हा प्रश्न आज आपण आपल्या अंतःकरणात स्वतःला विचारूया. त्यानंतर प्रियांनो दुसरी गोष्ट आम्ही पाहतोय, ही टूक गोमेर फॉर हिज वाईफ. तो जातो आणि गोमेर बरोबर लग्न करतो. गोमेर या शब्दाचा अर्थ आहे कम्प्लिशन, म्हणजे याद्वारे परमेश्वर सांगू इच्छितो फिलिंग ऑफ द मेजर्स ऑफ आयडल्टरी. या ठिकाणी तिसऱ्या वचनात लिहिले, मग त्याने जाऊन दिबलाईमाची कन्या गोमेरी बायको करून घेतली, ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. या ठिकाणी परमेश्वर गोमेर या शब्दाच्या अर्थाद्वारे सुद्धा तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. गोमेर म्हणजे कम्प्लेशन, पूर्ण झालेले आहे. हे इस्रायला तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे. तुझी पाप आता समाप्त होणार, कारण की ती आता माझ्या ग्रहण करण्याच्या पलीकडे झालेली आहे. या गोमेरच्या ह्या शब्दाच्या माध्यमातून परमेश्वर इस्रायलाला सूचित करू इच्छितो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस होशे जातो, या ठिकाणी परमेश्वराची आज्ञा मागतो आणि गोमेर बरोबर लग्न करतो. त्यानंतर तिसरी गोष्ट घडती, ही बिकेम अ फादर, कारण की त्याला गोमेर पासून 3, एक मुलगी आणि 2 मुलं होतात प्रिया. आणि या ठिकाणी एक प्रकारे परमेश्वराची आज्ञा गोमेर ऐकतो, एका वेश्येबरोबर लग्न करतो. पहिल्या मुलाचं नाव या ठिकाणी तो ठेवतो. परमेश्वर सांगतो की त्याचं नाव हे ठेव. या ठिकाणी परमेश्वराच्या इच्छेनुसार तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले त्याचे नाव इस्राएल ठेव. इस्राएल झजरी या शब्दाचा अर्थ आहे गॉड विल स्कॅटर ऑर सो. God will scatter or sow means God would scatter Israel and sow them in all lands, and when his purpose was complete, he would again sow them in their own land. बघा प्रियानो, देव किती अद्भुत रीतीने शब्दांच्या माध्यमातून आमच्याशी बोलतो. या ठिकाणी तो याला सांगतो की होशेला तू त्या मुलाचं नाव इस्राएल ठेव. का इस्राएल ठेव? कारण की परमेश्वर त्याच्या लोकांना संपूर्ण विश्वामध्ये फेकून देणार आहे. त्यांच्या पापामुळे मी त्यांचा त्याग करणार आहे. दे विल स्कॅटर ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि त्यांची मी वेगवेगळ्या राज्यात
आणि ज्या वेळेस माझं त्यांच्याविषयीची भविष्यवाणी सर्व पूर्ण होणार आहे, ज्यावेळेस त्यांना खऱ्या देवाची माझी ओळख पडणार आहे, त्यावेळेस मी पुन्हा त्यांना एकत्र करेन. 2 अध्याय 22 आणि 23 मध्ये लिहिलेला आहे. परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन आणि आकाश पृथ्वीचे ऐकेन. पृथ्वी धान्य द्राक्षरस व तेल यांचे ऐकेल व ती इस्रायलाचे ऐकतील. इस्रायलाचे म्हणजे देव पेरतो, म्हणजे देवाने जे पेरलेलं आहे त्याचं ते ऐकेल. म्हणजे इस्रायलाचे संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वर त्यांना फेकून देणार, त्यांचा त्याग करणार. का त्याग करणार याचं सुद्धा उत्तर परमेश्वर आम्हाला देत आहे. कारण की यहूची पापं, यहू राजाने जी पाप यहू केलेली होती त्याचा घडा आता भरलेला आहे. यहूने जे पापे म्हणजे या ठिकाणी परमेश्वराने स्वतः यहू राजाची नेमणूक केली होती की तू या अहाब राजाचा नाश करून टाक, त्याचा बिमोड कर, कारण की त्याची पापे खूप भयानक झालेली आहे. अहाबाची पापे तुम्ही वाचा प्रियानो, 2 राजे, 1 राजे, त्याच्यानंतर क्रोनिकल्समध्ये, इतिहासामध्ये आहे. जर आम्ही 2 राजे याचा 9वा अध्याय 8वा अध्याय वाचलं, त्याच्यामध्ये अहाबाची पापे आम्हाला पाहावयास भेटते. त्याच्यामुळे परमेश्वर यहूची नेमणूक करतो आणि यहू या ठिकाणी अहाबाला मारतो. अहाबाबरोबर त्याचे 72 मुलांचा सुद्धा तो सर्वनाश बिमोड करतो, त्यांना मारून टाकतो. परंतु हाच अहाब पुढे जाऊन जी अहाबाने पापे केली होती तीच पापे करतो आणि आपल्या प्रजेला सुद्धा करावयास लावतो. Jehu had carried out God's judgment on the house of Ahab. Then he went into the same sin which he had judged Ahab. म्हणजे एखाद्याला मी सांगतो की तू चोरी नको करू, चोरीची शिक्षा मी तुला देणार, आणि ज्यावेळेस त्याला मी शिक्षा देतो तीच चोरी मी करत येते. ही गोष्ट अहाबाने केली. त्याच्यामुळे परमेश्वर म्हणतो अहाबाच्या पापाची मी काय करणार आहे, झाडझडती घेणार आहे, त्याला शिक्षा करणार आहे. आणि ही गोष्ट घडल्यानंतर 72 ते 90 वर्षानंतर इस्रायल राष्ट्र असूर राजाच्या माध्यमातून बंदिवासात जातं, ते संपूर्ण जगामध्ये फैललं जातं. 2 राजे याचा 17वा अध्यायामध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस हिजकिया राजा, यहुदाचा राजा हिजकिया राज्य करत होता, त्यावेळेस या ठिकाणी इस्रायल लोकांना अशुराच्या राजाने बंदिवासात नेलं. त्यानंतर हा संदेश यहुदाला पण देण्यात आलेल्या वेगवेगळ्या संदेशांच्या माध्यमातून त्यांनी ऐकलं नाही आणि 133 वर्षानंतर ते सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले गेले. का? देवाची आज्ञा, देवाचं वचन, देवाची साक्ष किंवा देवाचे संभाषण त्यांनी कट केलं होतं. 4थ्या अध्यायामध्ये होशे क्लिअरली लिहितो, इस्रायल लोक परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देव ज्ञान, देशातून ट्रूथ, मर्सी अँड गॉड्स वर्ड्स आर व्हॅनिशिंग. हे देवा नाहीशी झालेली आहे. त्याच्यामुळे देव त्यांच्याबरोबर वाद करत आहे. त्यांची पापे मला सहन होत नाही, कारण की तुमच्यामध्ये सत्यता नाही आहे, तुमच्यामध्ये दया नाही आहे आणि तुमच्यामध्ये देवाचं ज्ञान सुद्धा नाही. या गोष्टीमुळे परमेश्वराचा कोप इस्रायलवर भडकतो आणि त्यांना बंदिवासात हिजकिया राजाच्या कालावधीमध्ये टाकण्यात येते. प्रियानो, परमेश्वर आज तुम्ही वाचा, खूप सुंदर पुस्तक आहे, होशेचं खूप सुंदर पुस्तक आहे प्रियानो. 2दा ते 3दा वाचा, अद्भुत रीतीने परमेश्वर त्याच्यातले अद्भुत सत्य तुमच्यासाठी प्रकट करा. खास करून होशेचं पुस्तक हे इस्रायल राष्ट्रासाठी लिहिलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी एफ्राईम हा शब्द आलेला आहे, समजून घ्या प्रियानो, ज्या ज्या ठिकाणी एफ्राईम हा शब्द आहे तो इस्रायलाला संबोधित करतो. कारण की 10 ट्राईब्समध्ये किंवा 10 वंशामध्ये इफ्राईम ही सर्वात मोठा ट्राईब होता किंवा सर्वात मोठा वंश होता. त्याच्यामुळे इस्रायलाला पुष्कळ ठिकाणी इफ्राईम म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 4थ्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये बेत आवेन हा शब्द आलेला आहे. बेत आवेन म्हणजे बेतेल, कारण की या ठिकाणी इस्रायल लोक म्हणजे 10 वंश यहुदा आणि बेंजामिन यांच्यापासून वेगळे झाले होते आणि परमेश्वराचं पवित्र मंदिर येरुशलेममध्ये होतं आणि येरुशलेममध्ये
दिशेने जाऊ नये म्हणून प्रियानो यरोबाम काय करतो? जेरोबॉम या ठिकाणी प्रियानो बेथेल आणि गिल्लालामध्ये 2 वासरांची निर्मिती करतो, सोन्याचे वासरू, आणि त्यांना म्हणतो इजिप्तमधून ज्या देवाने तुम्हाला बाहेर काढलेले ते हे देव याचीच तुम्ही उपासना करा. अशा रीतीने इस्रायल लोक परमेश्वरापासून दूर होतात. बघा प्रियानो, सैतान किती क्लुप्त, किती हुशार आहे. तो मला देवापासून अलिप्त करण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग अवलंबवतो. या ठिकाणी 10 वंशाला त्याने परमेश्वरापासून कट करून टाकला. फक्त हे 2 वासरांची उपासना कर. एका मनुष्याच्या अंतःकरणात हे वाईट विचार आले, मूर्तीपूजेचे विचार आले, ते संपूर्ण इस्रायलाच्या नाशास कारणीभूत झाले. आज सुद्धा देव सैतान प्रियानो आमच्याशी ह्याच गोष्टीची खेळत असतो. आमच्याशी खेळतो, आमच्या भावनेशी खेळतो, आमच्या कुटुंबियाशी खेळतो, आमच्या प्रियजनाशी खेळतो आणि आमचा तर नाश करतो आणि आमच्याबरोबर आमच्या प्रियजनांचा सुद्धा नाश करण्यास तो वेगवेगळे कारण आमच्या समोर प्रस्थापित करतो. त्या मंदिरात काय जायचं? त्या ठिकाणी देवच नाही. त्या मंदिरात काय जायचं? त्या ठिकाणी त्यांची शिक्षणच चुकीची. त्या मंदिरात काय जायचं? तिथं हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणत नाही. त्या ठिकाणी काय जायचं? त्या ठिकाणी फक्त पॉलिटिक्सच चालतं. देवाचं वचन काय ऐकायचं मला समजतच नाही. प्रियानो, सैतान आमच्या अंतःकरणात घालतो आणि आम्ही नाशाकडे वळतो. या ठिकाणी होशे इस्रायलाशी बोलतो. हा होशेचं पुस्तक हे फक्त इस्रायल राष्ट्रासाठीच होतं. इस्रायल राष्ट्राला म्हणतो परमेश्वर, तुम्ही माझे लोक नाही, परंतु जर तुम्ही माझा ऐकला तर तुम्ही माझे लोक होणार. मी तुमच्यावर दया करणार. रुहामा आणि लो रुहामा दया न पावलेली, रुहामा दया पावलेली. इस्रायलाला तो एकत्र करणार आहे शेवटच्या काळी. आहेत प्रियानो, रेफरन्स खूप आहेत होशेच्या याच्यामध्ये की परमेश्वर त्याच्या लोकांना दोन्ही इस्रायलाला आणि यहुदाला एकत्र करणार आणि त्यांच्यावर आपला राजा प्रस्थापित करणार आणि त्याद्वारे त्याचं राज्य तो या भूतलावर पुन्हा एकदा प्रस्थापित करणार. कारण की आता इस्रायलामध्ये त्यांचे देवदैवत नाही आहेत प्रियानो. ज्या देवदैवत म्हणजे ज्याचे एफोर म्हणा किंवा त्यांचे अर्पण म्हणा, हे सर्व आज इस्रायलातून नाहीसे झाले. त्यांचा राजा सुद्धा नाही आहे, त्यांचे राजपुत्र त्यांच्यामध्ये नाही आहेत. परंतु एक दिवस परमेश्वर हे सर्व प्रस्थापित करणार. परमेश्वर हे इस्रायलाला संदेश देत आहे होशेच्या माध्यमातून की तुमचं तारण हे फक्त परमेश्वरापासूनच आहे. आणि प्रियानो, तीच गोष्ट आज परमेश्वर आमच्याशी बोलत आहे की आमचं तारण हे फक्त परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्तापासूनच आहे. कारण की जर आमचं जीवन चाचपडायचं असेल तर प्रियानो आम्ही पश्चाताप करतो, परंतु थोड्या कालावधीसाठी. आत्ता सुद्धा आम्ही पश्चाताप करत आहोत, परमेश्वराकडे आनभाग करत आहोत की देवा हा करोना तू कायमस्वरूपी नाहीसा कर. परंतु प्रियानो, मला हे समजत नाही की माझं शरीर एक दिवस मातीला माती, राखेला राख आणि धुळीला धूळ जाणार आहे, परंतु माझ्या आत्म्याचं काय? मी करोनाने मरू शकतो, मी कॅन्सरने मरू शकतो, मी HIV मरू शकतो, मी डायबिटीसनी मरू शकतो, मी ॲक्सिडेंटमध्ये मरू शकतो किंवा माझी नॅचरल डेथ होऊ शकते, परंतु माझं शरीर एक दिवस संपणारच आहे. परंतु ते शरीर संपण्याच्या अगोदर माझ्या आत्म्याचं काय? प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने आपलं बलिदान त्या वधस्तंभावर दिलं आणि माझ्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला असताना आज मी त्या ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये जीवन जगतो का? ख्रिस्तासाठी माझं जीवन समर्पित आहे का? ख्रिस्ताला आवडणारं माझं जीवन आहे का? ख्रिस्ताच्या आज्ञा माझ्यामध्ये आहेत का? ज्या वेळेस मी ख्रिस्ताला ओळखेन त्याच दिवशी मी ख्रिस्तमय होईल. आज सुद्धा आमची परिस्थिती ही आहे की मी ख्रिस्ताला ओळखलेलं नाही. ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये अजून आलेला नाही, पेनिट्रेट झालेला नाही. त्याच्यामुळे माझ्यामध्ये आज सुद्धा राग आहे, मत्सर आहे, हेवा आहे, दारूबाज
वेगळेपणा माझ्या जीवनामध्ये आहे का? कारण की ख्रिस्त मला अजून समजलेला नाही. समय आहे प्रियानो, त्याचपर्यंत परमेश्वराला आम्ही परमेश्वराच्या पुत्राच्या माध्यमातून समजूया. जितका आमचा परमेश्वर कृपाळू, कनवाळू, दयाळू, मंदक्रोध आहे, तितकाच तो प्रत्येक पापाचा झाडा घेणारा सुद्धा देव आहे. ज्या इस्रायलाला परमेश्वराने होशेमध्ये खूप सुंदर उपमा इस्रायलाला दिलेली आहे. तू नग्न होती तेव्हा मी तुला आणलं, तुझ्याशी मी लग्न केलं, तुला मी चांगलं बनवलं, तुला घडवलं, तुला प्रस्थापित केलं आणि तू मला विसरून वेश्या व्यवसाय करू लागलीस. तू अन्य देवतांची उपासना करू लागलीस. देव बघा म्हणजे किती सुंदर रिलेशन आपल्याबरोबर प्रस्थापित करू शकतो. त्याच्यामुळे जुन्या करारात जसं परमेश्वर नव्या ओल्ड टेस्टमेंटमध्ये तू माझी पत्नी आहे असं समजतो, तोच परमेश्वर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आणि वेगवेगळ्या पत्रांच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात. प्रियानो, जर मी परमेश्वराच्या पुत्राची नवरी आहे तर नवरीसारखं जीवन माझं आज आहे का याचा विचार करूया का? मी सुद्धा इस्रायलने जे कर्म, जे पाप किंवा अन्य देवताच्या मागे लावून परमेश्वराचा राग ओढावून घेतला, तो राग ओढावून घेतोय. परमेश्वर आज आमच्याशी होशेच्या माध्यमातून बोलत आहे. तारण समीप आहे. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये माझं तारण आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने माझी पापे धुतली गेलेली आहेत आणि माझं तारण झाले. प्रियानो, आज परमेश्वर आम्हाला या वचनातून बोलत आहे. हे वचन समजण्यासाठी परमेश्वराचा आत्मा तुम्हाला मला मार्गदर्शन करो. आणि प्रियानो, एक विश्वासू या नात्याने माझं जीवन किती वर्षे मला माहीत नाही, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताच्या द्वारे, ख्रिस्ताच्या वचनामध्ये राहून इतरांसाठी जगतो का याचा आपण प्रत्येक जण विचार करूया. आणि परमेश्वर तुमच्या माझ्याविषयी हेच म्हणो, आम्ही यू आर माय पीपल, आम्ही यू आर माय पीपल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया, दानावर आपण आशीर्वाद मागूया. त्याचप्रमाणे प्रियानो, शेवटची प्रार्थना झाल्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणून आपण आशीर्वाद घेऊन आजची भक्ती समाप्त करूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 स्वर्गीय जिवंत महान परमेश्वर, तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे. या दयेमध्ये जे जीवन तू आमच्यासाठी दिलंय ते आशीर्वादाचं आहे, ज्याच्यामध्ये तू आम्ही म्हणून बोलवतोस, माझे लोक. परमेश्वर, ज्यावेळेस तुझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे तू आम्हाला शुद्ध केलेला आहेस, त्या रक्तामध्येच आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं, यासाठी असतो मग प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. पश्चाताप हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावा. इस्रायल राष्ट्राने पश्चाताप केला नाही, देवापासून ते दूर गेले. होशेचा संदेश काय, इतर सर्व 78 संदेशांचा संदेश त्यांनी ऐकला नाही, त्याचा परिणिती त्यांचा नाश. तरी सुद्धा परमेश्वर तू इतका चांगला आहे की तू त्यांना अंतच्या काळी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार आहे त्यावेळेस तू त्यांना पुन्हा एकदा एकत्र करणार आहे. ज्या ठिकाणी ते पसरलेले त्या ठिकाणी होशेमध्ये असं लिहिलेले आहे, ज्या ठिकाणी तुम्ही वास करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जिवंत देवाचे लोक म्हणून संबोधतील. परमेश्वर तू किती चांगला आहेस हे समजण्याचं बुद्धी ज्ञान आज आम्हा प्रियजनांना दे. परमेश्वरा, या कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना समस्त विश्वाला तू शक्ती सामर्थ्य पुरव. हे संकट एक दिवस जाणार आमचा विश्वास आहे, परंतु परमेश्वरा, आम्ही विश्वासात वाढत आहोत का आम्ही अविश्वास दाखवून तुझ्यापासून दूर जात आहोत याचा विचार करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला आज ख्रिस्ती अंतःकरण दे. ही उपवासना तू आशीर्वादित केलीस. उपकार मानत असताना परमेश्वरा, तुझ्या सेवेसाठी जे दान आम्ही तुझ्या भांडारात समर्पित केले त्याचा तू स्वीकार कर आणि या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून करून घे. पुन्हा एकदा गौरव, मान व धन्यवाद सर्व काही तुला समर्पित करतो. समस्त आठवडाभर तू आम्हासोबत हो. आम्हा प्रत्येकाची म्हणजे विश्वातल्या प्रत्येक सजीव वस्तूची, निर्जीव वस्तूची परमेश्वरा तू काळजी घे. येशू ख्रिस्त आमचं उत्तर
याच्या पवित्र आणि गोड नावाने विनंती सादर करत त्याने शिकवलेली प्रार्थना तुला सादर. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आमच्या गुन्ह्यासून सोडले तसेच आमचे गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा या त्रैक्याची सुंदरशी सहभागिता, त्यांचं प्रेम, त्यांचं आरोग्य आणि त्यांचे सार्वकालिक जीवन समस्त विश्वाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.